श्रीराम जय राम जय जय राम। गोंदावल्याचे महत्त्व नामाच्या प्रेमात आहे। ज्याप्रमाणे एखादा बाप बँकेत पैसे ठेवतो आणि त्याचे व्याज आपल्या मुलाला आपल्या पश्चात मिळण्याची व्यवस्था करतो, त्याचप्रमाणे ज्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे त्यांना निदान अंतकाळी तरी सद्बुद्धीचे व्याज मिळण्यासाठी भरपूर भांडवल मी गोंदावल्याला ठेवले आहे। मनुष्य कितीही भ्रष्टबुद्धीचा झाला तरी गोंदावल्याला आला की त्याच्या बुद्धीमध्ये पालट झालाच पाहिजे। निदान अंतकाळी तरी तो तिथे येऊन चांगला होऊन मरेल। अभिमान म्हणून नव्हे, परंतु गोंदावल्याचे महत्त्व कशात असेल तर ते नामाच्या प्रेमात आहे। राम किती दयाळू आहे, त्याच्या नामाचा प्रसार व्हावा म्हणून त्याच्या नावाने मी हा बाजार मांडला। पहिल्याने वाटले आपला माल खपेल की नाही कुणास ठाऊक, पण रामाने मोठी कृपा केली आणि पुष्कळ लोक नामाला लागले। आपण पाहतो प्रत्येक गावाला निरनिराळे नाव असते। तसे पाहिले तर सर्व गावे सारखीच, घरेदारे, भिंती, शाळा, धर्मशाळा, चावड्या या प्रत्येक गावात असतात, परंतु प्रत्येक गावाचे महत्त्व काही वेगळेच असते। गोंदावल्यास पैशाचे उत्पन्न नाही, परंतु तिथे नामाचे पीक भरघोस आहे। मी नेहमी हेच सांगतो की जिथे जे उगवेल तेच तुम्ही पेरा। इथला कोणताही भक्त कुठेही जरी दिसला तरी त्याच्या वागण्यावरून कळून आले पाहिजे की हा गोंदावल्याचा भक्त असला पाहिजे। त्याचे तोंड सारखे हलते आहे, तोंडाने रामाचा जप चालू आहे, त्या अर्थी हा अमक्या गुरुचा शिष्य असला पाहिजे असे कळून यायला हवे। म्हणतात ना की आपल्या वडिलांचे महत्त्व सांगू नये, ते मुलाच्या कृतीवरून कळले पाहिजे। म्हणून आता एकच करा, रामाला हात जोडून मनापासून सांगा, रामा तुझे प्रेम दे, आम्ही अखंड नामात राहू, प्रारब्धाचे भोग आम्ही आनंदाने भोगू आणि तू ठेवशील त्यात आनंद मानू। तुझे गोड नाम आम्ही हृदयात सतत जतन करून ठेवू। राम खात्रीने कृपा केल्या वाचून राहणार नाही। खरोखर या नामामध्ये आपला प्रपंच आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी सुखाचा होईल। लढाई करणे हे अर्जुनाचे कर्तव्य असल्याने तू माझे स्मरण ठेवून लढाई कर असे भगवंतांनी सांगितले। आज नोकरी किंवा प्रपंच करणे हे आपले कर्तव्य आहे, तेच आपण भगवंताच्या स्मरणात करू। नीतिधर्माचे आचरण आणि प्रारब्धाने आलेली कामे भगवंताच्या स्मरणात करणे हेच सर्व धर्मांचे शास्त्रांचे सार आहे। आपण साखर खाल्ली तर आपल्याला गोड लागते, त्याचप्रमाणे आपण गोड शब्द बोललो की आपल्याला गोड शब्द ऐकायला मिळतात। आपल्या सर्व गोष्टी जर भगवंताच्या नामात झाल्या तर भगवंताचे प्रेम आपल्याला का बरे मिळणार नाही। आपण भगवंताचे नाम घ्यायला सुरुवात करूया, तेच नाम भगवंताची प्राप्ती करून द्यायला समर्थ आहे याची खात्री बाळगा। प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे, पण भगवंताचा अनुभव खासच आनंदमय आहे। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी जो माझा म्हणवतो त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ। दासबोध समास 1 दशक 11। विषय साधकाची परीक्षा, चांगला वाईट यातील भेद आणि योग्य वर्तन। आज आपण दासबोधाच्या समास 1 दशक 11 मधील अत्यंत सूक्ष्म दैनंदिन जीवनाला लागू पडणारे आणि साधकाचे डोळे उघडणारे उपदेश ऐकणार आहोत।
या दशकात समर्थ रामदास स्वामी सांगतात, साधकाने चांगले वाईट याचा विवेक ठेवावा, माणसे ओळखावीत, योग्य अयोग्य परिस्थितीत समजून घ्यावी आणि चुकीच्या मार्गापासून स्वतःचे रक्षण करावे. दशक 11 म्हणजे वर्तन आणि विवेक यांची परीक्षा. चांगले लोक आणि वाईट लोक ओळख ठेवा. समर्थ स्पष्ट सांगतात, जगात सर्व प्रकारची माणसे आहेत. साधकाची पहिली परीक्षा म्हणजे त्यांना ओळखणे. चांगले लोक कसे? सत्य बोलतात, नम्र असतात, मदत करतात, व्यवहार स्वच्छ, मन शांत, स्थिर बुद्धी. वाईट लोक कसे? कपटी, धोकेबाज, लोभी, कट कारस्थाने करणारे, इतरांचा फायदा घेणारे. साधकाने कोणाच्या संगतीत राहायचे हे त्याच्या जीवनाची दिशा ठरवते. वाईट संगतीचे परिणाम. समर्थ सावध करतात, वाईट संगतीने चांगला माणूसही बिघडतो. वाईट संगतीचे परिणाम. मनावर दुष्ट विचारांचा प्रभाव, चुकीच्या सवयी लागणे, निर्णय चुकीचे होणे, अपयश, तणाव निर्माण होणे, साधनेपासून दूर जाणे. म्हणून साधकाने पहिलीच काळजी घ्यावी, वाईट संगती दूर ठेवावी. चांगली संगत मिळाल्यास साधक उंच जातो. समर्थ पुढे सांगतात, सज्जनांचा सहवास हे ईश्वराचे वरदान. सज्जनांच्या सहवासात मन स्थिर, बुद्धी शांत, व्यवहार शुद्ध, साधना वाढते, मनोबल वाढते, जीवनात प्रकाश. सज्जनांचा एकही शब्द साधकाचे आयुष्य बदलू शकतो. साधकाची परख. परिस्थितीत स्थिर रहा. समर्थ म्हणतात, परिस्थिती बदलते, लोक बदलतात, पण साधकाने आपला धर्म, विवेक बदलू नये. साधकासाठी परीक्षा म्हणजे टीका, अपमान, अडथळे, धनसंपत्तीची मोह, प्रसंगाचे चढ उतार. परिस्थिती कशीही असली तरी साधक विवेकाने वागतो, शांत राहतो, रस्ता चुकत नाही. वर्तनात सत्यता. साधनेचा पाया. दशक 11 मध्ये एक महत्त्वाचा संदेश. वर्तन सत्य, स्वच्छ आणि निखळ ठेवा. साधकाचे वर्तन शांत, संयमी, नम्र, प्रामाणिक, मदतशील असे असावे. चुकीचे वर्तन साधना पाडते, योग्य वर्तन साधना उंचावते. लालच आणि कपटापासून सावध. समर्थ म्हणतात, लालचाने मन काळवंटते. कपटी मनुष्य कधी शांत राहत नाही. लालच कधी संपत नाही. कपट स्वतःलाच फसवतो. साधकाने समाधान ठेवावे, खोटेपणा सोडावा, स्वार्थी बुद्धी टाळावी. यातच त्याचे रक्षण आहे. धैर्य आणि विवेक. संकटातील मार्गदर्शक. समर्थ शेवटी सांगतात, धैर्य आणि विवेक हे साधकाचे शस्त्र. संकटात घाबरू नका, रडू नका, चुकीची कृती करू नका. शांत रहा, विचार करा, गुरुचा उपदेश आठवा. असे केल्यास कोणतीही परिस्थिती तुम्हाला हरवू शकत नाही. समाप्तीसार. दशक 11 मधून समर्थ स्वामी शिकवतात, चांगले वाईट लोक ओळखा, वाईट संगती टाळा, सज्जनांची संगत वाढवा, परिस्थितीत ढळू नका, सत्य शांत वर्तन ठेवा, लालच कपट टाळा, धैर्य विवेक टिकवा. हे नियम साधकाला जगण्याची दिशा देतात आणि त्याला योग्य मार्गावर स्थिर ठेवतात. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.